अनेकांच्या मनामध्ये प्रश्न येतो की उपाशी पोटीची साखर जास्त परिणाम करते की जेवणानंतरची साखर जास्त परिणाम करते आपल्या शरीरावर. तर लक्षात घ्या, दोन्ही प्रकारच्या साखर ह्या शरीरासाठी खूप महत्त्वाच्या आहेत, परंतु त्याचे धोके मात्र वेगवेगळ्या पद्धतीने असतात. आता उपाशी पोटीची साखर का महत्त्वाची आहे? कारण उपाशी पोटी साखर ही रात्रभर आपलं लिव्हर ग्लुकोजचं प्रोडक्शन करत असतं आणि ते किती करतं हे दर्शवतं. जर ती 125 मिलीग्रॅम प्रति डेसिलिटरपेक्षा जर जास्त असेल तर याचा अर्थ असा असतो की लिव्हरमध्ये साखरेचं नियमन व्यवस्थित होत नाही आणि आपल्या शरीरामध्ये इन्सुलिन रेझिस्टन्स हा जास्त खोलवर मुरलेला आहे. हे जर उपाशी पोटी साखर जास्त असेल तर थोडक्यात काय, तर उपाशी पोटी साखर जास्त हे क्रोनिक मेटाबॉलिक इम्बॅलन्सचं चिन्ह असतं. आता दीर्घकाल चाललेली ही साखर रेटिनोपॅथी म्हणजे डोळ्यांचे आजार, किडनी डॅमेज, हातापायांना मुंग्या येणं याच्यासाठी कारणीभूत असते. परंतु जर समजा जेवणानंतरची साखर जास्त असेल तर ती ॲक्यूट कंडिशनमध्ये जास्त धोकेदायक असते. त्याचं कारण म्हणजे जेवणानंतर साखर जर लगेच वाढली, जर ती 180 मिलीग्रॅम प्रति डेसिलिटरपेक्षा जर जास्त झाली तर ती रक्तातल्या प्रथिनांशी जोडली जाऊन एक ॲडव्हान्स ग्लायकेटेड एंड प्रोडक्ट्स तयार करते की हे पदार्थ आपल्या शरीराच्या पेशींना दीर्घकालीन नुकसान पोहोचवत असतात. बघा, थोडक्यात काय, तर हृदयरोग, मेंदूचे आजार, नसा बधीर होणं याचं जे काही मूळ कारण असतं ती जेवणानंतरची वाढलेली साखर. विशेषतः हृदयविकार, ज्याला कार्डिओव्हॅस्क्युलर रिस्क फॅक्टर्स आपण म्हणतो, की याच्यामध्ये पोस्ट मिल साखर स्पाईक होणं याचं मोठं योगदान असतं. हे आता अनेक मोठ्या मोठ्या संशोधनामधून हे सिद्ध झालेलं आहे. थोडक्यात निष्कर्ष जर सांगायचा झाला तर उपाशी पोटीची साखर ही आपल्यामध्ये जे काही क्रोनिक मेटाबॉलिक हेल्थ याचं इंडिकेटर म्हणता येईल आणि जेवणानंतरची साखर हे वास्तविक नुकसान करणारी आणि थोडक्यात तीव्र टप्प्यावरची साखर म्हणता येईल की दोन्ही साखर धोकादायक असू शकतात, परंतु जेवणानंतरची अनकंट्रोल शुगर ही आपल्या शरीरासाठी मात्र तातडीची इजा पोहोचवत असते. त्याच्यामुळंच डॉक्टर तुमची दोन्ही वेळेची साखर तपासतात, उपाशी पोटीही तपासतात आणि जेवणानंतरच्या साखरेला अधिक त्यांनी गांभीर्याने घेतलेलं असतं. धन्यवाद.